फुल येतो माईक सेट आवाज. करा. हे मॉनिटरला ना सपोर्ट लावा पाठीमागे. टेकन लावा थोडं. ठीक आहे. मॉनिटरला टेकन लावा, आवाज मध्ये येईल, त्याचा वर चालला आवाज. हॅलो श्रीराधे. तसं हॅलो घेऊन थोडं मागून टेकन लावलं तर मध्ये आवाज येईल. असं आवाज कोण देत आहे? एक जण इकडे आहे, एक जण तिकडे जा आवाज द्यायला. मशीन कुठं मांडलेलं आहे? तुम्ही आवाज द्या दादा, ते बाकीचं करतील. थांब द्या. याचा बिक वाढव थोडा. हॅलो हॅलो पायातले चपला काढा आपापल्या. चप्पल घेऊन कोणी कीर्तन ऐकू नका. हरी याला गेंद आणि विकू द्या, विकू द्या आणि गेंद द्या. हरी हरी विको वाढवला, गेंद वाढवा थोडासा, आवाज गोड येतो. हरी हे तुम्ही खाणार आहेत का शेवटपर्यंत? पुढे बसून. पिक्चर नाही, कीर्तनी. आपापल्या हातातले पुढे ठेवून द्या प्लीज. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी. हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण माईक जवळ जवळ घे माईक. हरी रूप पाहता
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम हरी सगळीकडून सारखा आवाज येऊ दे. मोबाईल सायलेंट करा आपले. वचन सेवापती पितृवचना सेवापती पितृवचना सेवापती पितृवचना सेवापती हेची विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा अनुभवनाही तुझा अनुभवनाही तुझा अनुभवनाये तुझा अनुभवनाये तुझा अनुभवनाये तुझा अनुभवनाये तुझा सत्य बोली मुखी सत्य बोले मुखे सत्य बोली मुखी सत्य बोले मुखे दुःखी अनेकांच्या दुःखी दुःखी अनेकांच्या दुःखी अनेकांच्या दुःखी अनेकांच्या दुःखी अनेकांच्या दुःखी हे जे विष्णूची महापूजा हे जे विष्णूची महानुभवनाये तुझा भवनाये तुझा हरी विठोबा सेवापती पितृवचन महापूजा विठ्ठला 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 जय हेची विष्णूची महापूजा. शांतता ठेवा पाठीमागे. अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तू का म्हणे तेची फळ. हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन आवाज वाढव. दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. ते चालू आहेत का बंद येत? कुणीकडे आहे आवाज त्याचा? तुमच्याकडे आहे का? त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू राहू द्या. त्यांना आवाज आहे का दुसरा? बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्वयापिनी विकू दे विकू. विना पुस्तक धारिणीम भयदम जाड्यांधकारांबहां हस्ती स्फटिका मालिका विदधती पद्मासनीं संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल ही तुझा प्रस्तुत आता जी बडजेचे संस्थापक
छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे तुम्ही ऐकताय सर्वजण. माना विठ्ठल ते ढाल आणि समशेर असणं हरिता निवडलेला असून दलित मित्र कोल्हापूर यांच्या सोबत सर्वच सत्काराची पुरस्कारती असतील. त्यामध्ये सत्कार मूर्ती दिलीपरावजी माने, अध्यक्ष रेणुका भक्त मंडळ शिरोळ, माजी अध्यक्ष तंटामुक्त समिती शिरोळ. त्याचप्रमाणे माननीय श्री अशोकजी टारे उद्योगपती आणि आदर्श माता पुरस्काराच्या पुरस्कारती श्रीमती रत्नाबाई अण्णाप्पा शेट्टी. आल्या का गेल्या? येऊन गेल्या का? घरीच आहेत, आलेच नाहीत का? आजारी आहेत का? अच्छा. त्याचप्रमाणे विशेष सत्कार ज्यांचा आहे ते सौभाग्यवती रेखाताई अमरजी पाटील मल्लिकवाडे आणि इतरही सर्व राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, चित्रकार पत्रकार बांधव मंडळी, कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व आमदार खासदार जहागीरदार गुत्तेदार दुकानदार बागायतदार सगळ्या क्षेत्रातील सगळे मंडळी, सर्व आजी माजी सरपंच, आजी माजी उपसरपंच, आजी माजी नगरपंचायतीचे नगर परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, कोण्याही जीवाचं न घडो मत्सर. या शिरोळ परिसरातील जिल्हा कोल्हापूर येतो का याला? कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वारकरी मंडळी असतील, सर्व फडकरी मंडळी असतील, सर्व विणेकरी टाळकरी माळकरी पहारेकरी इकडं आले की साऱ्या तांबडान पांढराचे, त्याच्यामुळे वारकरी सुद्धा इकडं असा शोधून हजारात एकच सापडतो, लाखात एक. त्यामुळे तुम्ही आलेत मला लाखाच्या ठिकाणी तुम्हीच याला सांभाळीत जा दादा, त्याचा शाही पडली असं करी जाणं, ते तुमचं पांडुरंगी. पण तुम्ही को ना सापडली. बऱ्याच ठिकाणी विना सुद्धा सापडत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अशा ठिकाणी कीर्तन झाली की तिकडे ते म्हणे विना नाही आणला का तुम्हाला? एक म्हणे बिना विण्याचं कीर्तन चालू करा. एक म्हातारा आला, मला वाटलं तो तरी निदान धोरणिक असन, म्हातारी माणसं धोरणिक लागत आहेत. तो म्हणे एवढंच विण्याचं पडलं होतं तर संघ घेऊन यायचा होता ना. म्हणजे किती डेंजर माणसं असतात पहा. पण एवढ्या कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही वारकरी मंडळी मला पाहायला भेटले. सर्व वारकरी मंडळीचे धन्यवाद. या सर्व वारकऱ्यांसाठी फडकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मृदंगाचार्य असतील, त्याचप्रमाणे गाणं कोकिळा. अगदी माझा वेळ अत्यंत कमी राहिलेला, त्यामुळे प्रत्येकाची नावं घेण्यात वेळ न घालता अगदी इकडच्या महाराजांपासून विणेकरी महाराजांपर्यंत, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा या ठिकाणी संपर्क झाला ते सुहासजी भाऊ राजे माने आलेत का? सुहास भाऊ आलेत ना? त्या तुमच्या माध्यमातून संपर्क झाला. त्याचप्रमाणे 2-3 जणांचे फोन आले बरं का मला. नाहीतर मग आम्ही गेलो तुम्ही सारी मिळून त्याला ढासपूस करायची. काहून तो एकट्याचंच नाव घेतलं? सर्व त्यांचे सहकारी मित्र असतील, सर्व मित्रमंडळी असतील, सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर, 7 ते 11च्या सगळ्या मालिका विसरून उपस्थित असलेला माझा मातृसमुदाय, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि माझा मातृवर्ग पटापट खाली बसा. तुम्ही असं करू नका. त्या खुर्चीसाठी भांडणं आहेत का? खुर्चीसाठी भांडणं आहेत का? नाही ना? पटकन खुर्च्या धरून बसा. लोक खुर्च्यासाठी मारायला येतं. तुमच्या खुर्च्या शिल्लक आहे तरी तुम्ही एकुणी केला तुम लेवणी पाहिला. असं करू नका. मातृवर्ग पितृवर्ग आबाल वृद्ध तरुण तरुणी सर्व श्रोते सज्जन मायबाप, सर्व रथी महारथी अतिरथी अतिरेकी सोडून सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून हरिकीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज. नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का? म्हणजे मिटलं का? लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नियम नसतो. आता एवढंच उशिरा नाव घेते तो खाण्यातच घेते की येऊ का नको. सुहास भाऊ याच्यासाठी मीटर वाढते बरं का. मग आपलं कसं आहे ना, हळूहळू डहाळी डहाळी एका कीर्तनात काय काय कळे सगळं ज्ञान एका कीर्तनात लोकांना मी देत नाही. लोकांना त्याची सवय लागते. मग घेऊ का नको बोला उखाना एवढा आग्रह करता महिला मंडळ तुमच्यासाठी घेऊनच टाकते.
येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकीला 3 तारा अडके त्याला घुंगरावारा पान खाते तेरा तेरा घाम येतो जरा जरा नवरा घालतो इंजिन वारा तिकडून आला व्यापाऱ्याने दिली सुपारी देते पाण्याला अंडा घेते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाडे आतल्या वाड्यात पलंगावर गादी ऋषी उशीर बशी बशीत कप कपात घडीत वाजला 1 रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी शिरोळकरांची लेक सर्व श्रोते सज्जन माईबापाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून हुकून चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असला तर तुमची लेख समजून मला पदरात घ्या. इकडे काही माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत, वडिलांच्या वयाचे आहेत, भावाच्या वयाचे आहेत, इकडे काही आजीच्या वयाचे आहेत, आईच्या वयाचे आहेत आणि बहिणीच्या वयाचे आहेत. कीर्तन होईपर्यंत तुमची नात तुमची पोरगी तुमची बहीण समजा पण प्लीज माझ्याकडे तुंबल्यावनी कोणी पाहायचं नाही बरं का. माझ्याकडे पहा एकदा स्माईल प्लीज हसा जरा हसा छातीत चमक निघून भुसकून मरून जाताना एखादीशी काही जण हसताना पण पोझिशनची जबाबदारी घेतात. जे दरिद्री मोकळ्या हसू शकत नाही ते मोकळे जगू शकतात का. हसताना पण आपल्याकडे कोणी पाहतं का काय. मोकळा हसा माझ्याकडे पहा एकदा. काळा सावळा माणूस असेल तो जर हसू त्याच्या चेहऱ्यावरती हास्य असेल तर तो पांडुरंगासारखा देखणा दिसतो. भला गोरा गोमटा त्याच्या तोंडावर गौरी फुटली काय काडी लावायची त्याच्या गोरे गोमट्यापणाला. माणूस जिवंत असल्याची खून जिवंत आहे तो हसलाच पाहिजे ना हसला तोच जिवंत आहे. 1 सेकंद हसला तर फोटो किती गोड निघतो ना. आयुष्यभर हसत राहाल तर आयुष्य किती गोड आहे. समोर नेहमी कॅमेरा असं समजायचं आणि हसत राहायचं. हसा आणि लठ्ठ व्हा. हसल्याने माणसाचं आयुष्य वाढतं. काय गोड दिसायले तुम्ही. कॅमेरामन फोकस करो. विठ्ठल 4 पोरी त्यांनी 5वी समजा 3 आहे 4थी समजा 2 आहे 3री समजा 1 आहे 2री समजा पोरगी नाही त्याने मला वटीत घ्या कीर्तन होईपर्यंत. मी काय का तुम्हाला हिस्सा बिस्सा मागणार नाही बरं. तुमचे ते तोंडच पडले राहू तुमचे तर. मी काय हिस्सा वगैरे मागणार नाही तुम्हाला. वाटलं तर माझ्याकडून काही घ्या हाय त्याच्यात कमी करू नका. अख्खा महाराष्ट्र फिरला तुम्हाला देखणी पोरगी भेटन. तुम्हाला विठ्ठल होत्रा श्री येऊच्या परिचयाचे सर्वांच्या पाठातलं मला सांगायला आवडेल तुम्हाला. नाना पोरीची डिलिव्हरी झाली दवाखान्यात डबा घेऊन PhD करते तिला युनिव्हर्सिटी. तुम्ही तर लई डेंजर निघले राव. आता लोक तुमच्या एकीच्या पहिलीच्या नाही एकीच्या तिला की सोडून बोलती. ती म्हणती पाव एकीच्या पहिलीच्या नाही एकीच्या तिला की सोडून बोलती. ती म्हणती पाहुणे असू नाही तर रावळे असू मी बोले नाही. तुमची आली नाही वाटतं गेले नाहीत. आता त्यांची मर्यादा कधी सोडत नाही. सगळ्या मर्यादा सोडल्यात. येथे उपकारासाठी आले घर जावय कुंडी आले घर जावय कुंडी आले घर जावय कुंडी येथे उपकारासाठी आले घर जावय कुंडी आले घर जावय कुंडी आले घर जावय कुंडी वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी शोधून आले संत हिता हित जगाची हेतू हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा लिकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी वैकुंठवासी आलो याची कारणासी. मुलीला जर सात भावे वर्ताय सात भावे वर्ताय दारू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उद्दिष्टात भाग शेष उरला तो सेवू. मुलीला जे ऋषी सात भावे वर्ताय मुलीला जे ऋषी सात भावे वर्ताय संतांचे मार्ग आडराणी भरले जग आडराणी भरले जग राणी भरले जग. आवाज नीट दे जा घसा फाटन त्यांचा. एक तर आवाज नीट नेटकानं निदान विको तरी दे जा म्हणताय. इकडे
वाईरकडे लक्ष द्या. विठ्ठल आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताय. जगत कल्याणासाठी ज्यांनी अवतार घेतला अशा संत भूमीत. आता विको बंद करा ना, नीट लक्ष द्या ना. बोलत असताना विको नको, लक्ष हवंय तुमचं इकडे. जगत कल्याणासाठी ज्यांनी अवतार घेतला अशा संत भूमीत तुमचा माझा जन्म झाला. आपण भाग्यवान आहोत. एवढे पापी तरी महाराष्ट्रात जन्म आहे आपला. तिळ तिळ पुण्य साचा पडे, परी हे बहुता जन्मी जोडे. आतापर्यंत वाटत होतं आपल्यासारखे दलिंदर आपणच येतं. कोरोनात असं वाटायचं आता मरत होत रे, मरत होत. आता जगत नाहीत. पण 22 जानेवारी 2024 ला कळालं आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहेत. आतापर्यंत आपल्या बापजादेने पिढ्यांनी मंदिरं पडताना पाहिली होती, पण केवळ एकमेव पठ्ठ्याने अयोध्येत रामाचं मंदिर होताना पाहिलं. हे आपलं आतापर्यंत पिढ्यांनी केलेली पुण्य उदयाला आली, उत्खनन झालं. पण या गोष्टी पाहण्यासाठी आपण जिवंत येत. कोरोनातून दीनदुबळ भेटला. मी त्यांचं अभिनंदन केलं होतं, पण तुम्ही आले म्हणून पुनश्च एकदा साहेबांचं पुनश्च अभिनंदन आणि त्यांना पुढील कार्यासाठी लाख लाख हरिमय शिवमय भगव्या शुभेच्छा. विठ्ठल जगात नाहीत एवढे संत भारतात जन्मास आले, भारतात नाहीत एवढे संत महाराष्ट्राच्या मातीत जन्मास आले. पण हयातीत असताना महाराष्ट्रातल्या लोकांना संतांची किंमत कळाली नाही. स्वर्गीय अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं वाक्य आहे, महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी माणसाला मारावं लागतं. जिवंत आहे तोपर्यंत माणूस मोठा होत नाही. मृत्यू लोकांचं मोठं आश्चर्य आहे. माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला हरवण्यासाठी गर्दी असते आणि मेल्यानंतर त्याला हार घालण्यासाठी गर्दी असते. असताना केलं जातं ते दर्शन आणि व्यक्ती गेल्याच्या नंतर केलं जातं ते प्रदर्शन. आज दर्शनापेक्षा सुद्धा प्रदर्शनाला प्राधान्य देणारा समाज आहे. माणसं गेली की मग लोक रडतात, त्यांचे फोटो स्टेटसला ठेवतात, आय एम मिस यू. 1000 फोटो लावले, 10 दिवस लावले तरी गेलेला माणूस परत येत नाही. माझ्या दादांना वाक्य पटत असेल तर काळजात उतरून घ्या आणि पटलं तर टाळी वाजवायची बरं का. माणूस गेल्यानंतर त्याचा फोटो स्टेटसला लावून मिस यू म्हणण्यापेक्षा जोपर्यंत माणूस अडचणीत आहे त्या माणसाला तुमच्या मदतीची गरज आहे. कधीतरी अडचणीतल्या माणसाच्या खांद्यावरती कर्तृत्वाची थाप देऊन आय एम विथ यू असं म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा जा. निदान तुमच्या एका शब्दामुळे 5 वर्ष तो माणूस चांगला जगेल आणि त्याचं पुण्य आपल्याला लागेल. विठ्ठल संत भूमीत तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मला जन्माला घातलं आणि सगळ्यात मोठं कौतुक माणसाच्या जन्माला घातलं. कुत्र्याच्या जन्माला नाही घातलं आपल्याला. कुणालाच नाही तशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हसता फक्त माणसालाच येतं म्हणून हसत जा. बैलाला हसता येत नाही, म्हशीला हसता येत नाही. कधी पाहिलं तुम्ही 10-5 म्हशी मिळून हसत होत्या? पंढरपूरला जाण्याचं चांगलं कार्य करण्याचं सौभाग्य फक्त माणसालाच दिलं. जो करील कीर्तनात टाळींची टाळाटाळी, मग घरी गेल्यावर त्या सेम कवटाळी. यमाचा कवटाळीनं टाळायचं नसेल तर करा नका करू टाळ्यांची. चला वाजवा टाळी. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठक पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. पायातल्या चपला काढत होतं. हस्तस्य भूषणम दानम, सत्यकंठस्य भूषण चप्पल, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणे किं प्रयोजनम. या 2 हाताची शोभा सांगितली कशात? तर मला असं वाटतं मारुतीच्या पारावर बसून. तुम्ही एवढी येडे नाही तर मी एवढी भोळी नाही. पटापट बोला. मारुतीच्या पारावर बसून, मारुतीच्या पारावर बसून. टोळी बसती की नाही तुमच्याकडे? ही टोळी इळभर मारुतीच्या पारावर बसती आणि तिकडं हरिपाठ चालू झाले उधळी घरीच्या आड बसायला. मारुतीच्या पारावर बसून पत्ते खेळत असाल तर नारदाच्या गादीवरून शपथ खोटे सांगत नाही 1 वर्षाच्या खाताना होईल त्याचा खाताना. मारुतीच्या पारावर बसून पत्ते खेळत असाल
तर तुमची पुण्यतिथी होईल एका वर्षाच्या आत, पुण्यतिथी. आणि त्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन रुपालीताईच करीन. आणि मी अभंग पण घेईन. मग भक्ती विन पशु कशासी वाढला, सटविने कायचा नेला नाही, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी हरी मुडा, अन्य येतो त्यांचा नवे वाय चाळा. हे ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेले अवलादी असतात. विठ्ठल हाताची शोभा सांगितली कशात, गळ्यामध्ये माळ दे, विको द्यायचा आता, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ, जिंकलो माझं, देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ज्ञान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ज्ञान दे, तुझे गीत गाता दे, तुझे गीत गाता दे, ऐसे वरदान दे, माझ्यासाठी पाय दे, माझ्यासाठी पाय दे, माझ्यासाठी पाय दे, माझ्यासाठी पाय दे, तुझी कृपा काम दे, ऐसे गंगाय दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे, ऐशी संध्याकाळ दे. हाताची शोभा, त्याच्या भजनात टाळी वाजवा. दररोज 300 वेळा जो टाळी वाजवतो विठ्ठल विठ्ठल म्हणून, त्याला कधी झटका येत नाही. झटका कळतो का तुम्हाला? यम त्याला अवेळी खटका दाखवत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवली. कोरोना डॉक्टर तेच सांगत होते, ज्याची ऑक्सिजन लेवल खाली आली, विठ्ठल विठ्ठल म्हणलं की शरीरात व्हायब्रेशन होतं आणि ऑक्सिजन लेवल सुद्धा माणसाची वाढते. करून पाहिजे का एकदा प्रयोग? अंतःकरणापासून दाना दाना टाळी वाजवायची. हा विठ्ठल हाताची शोभा, त्याच्या भजनात टाळी वाजवा. नाही जमत तर 2 हाताची शोभा. अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करा, सहकार्य करा, जे बापू करतायत. जे कारंजली गांजली त्यासी म्हणी जो आपुली, तुची साधू ओळखावा, देवते तिची जाणावा, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द बनाए उसे इंसान कहते हैं। यह जरूरी नहीं हर वक्त हरि का नाम खपर आए, अरे वह वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों की काम आई. मराठीत बोलू का? शुद्ध मराठी, भाग्या भाग्या धपकन आपट्या नाही. कानवंच करून ऐका. ऐकताय ना तुम्ही? जागे आहात का? झोपल्या का काय? जागी येत ना? ताट बसा, बेटे बेटे सावधान. असं चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतली. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 100 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. वाजवा टाळ्या. कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नयेत, पण श्रोते जर कृपण असतील, श्रोते जर कंजूष असतील, श्रोते जर चिकट असतील, चिक्कू असतील, चिक्कू, तर मग टाळ्या काय सारं मागूनच घ्यावं. हे कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. विठ्ठल हाताची शोभा अडलेल्या नडलेल्या. आज आपण घराघरात प्रार्थना म्हणतो ना. मी म्हणते मला तुम्ही मदत करा बरं का. महिला मंडळ प्रार्थनान हेच मुचे मागणी, माणसाने माणसाशी कुत्र्यासारखं वागणी. मग माणसासोबत माणसासारखं वागत येत का? अजिबात नाही. हे म्हणायला आहे फक्त.
आज श्रीमंत लोक आले ना बापू, लोक म्हणतात या 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 साहेब बसा बसा बसा, तुमचीच वाट पाहत होतो आम्ही, त्याच्यासाठी घंटा घंटा थांबवतील. आणि एखादा गरीब दुबळा पुढाला नाही, उठ हे जागा का तोही बसायची, उठ. माणसं भेदभाव करत नाहीत. श्रीमंत असला तर लोक डोक्यावर बसून घेतात, आणि एखादा गरीब दुबळा दिसला ना, तुम्हाला माहिती माणुसकीची पूजा नाही होत हल्ली, पैशाची पूजा होते, सत्तेची पूजा होते. विठ्ठल मला कधी कधी आश्चर्य वाटतं एका गोष्टीचं. दगडाला बुक्का लावलं तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला भांडारा लावला तर दगडाचा खंडोबा होतो, दगडावर गुलाल टाकलं तर दगडाचा भैरव उभा होतो, दगडावाला तुम्ही शेंदूर लावला तर दगडाचा गणपती मारुती होतो. माणसाला असा कोणता गण लावा हो? एक दिवस माणूस माणसात येईल आणि माणसाशी माणसासारखा वागू लागेल. तुम्ही मंदिरात गेल्यानंतर देवाकडे काय मागतात, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही समाजाशी कसं वागतात, यावर आपली माणुसकी आणि मोठेपण ठरलेलं असतं. अरे एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. आज मंदिरात गेल्यानंतर दिसो अथवा न दिसो, एकमेकाला एकमेकात जरी पांडुरंग दिसला तरी पुष्कळी पंढरीची वारी करायची गरज नाही. विठ्ठल वर पाठवू नका बाळाला, वर पाठवू नका, खाली घ्या खाली घ्या. ठल विठ्ठल साने गुरुजीने अख्ख्या आयुष्य एकाच गोष्टीचं स्वप्न पाहिलं फक्त, की जगाला खरा धर्म कधी कळेल. दादा लक्ष देत जा. अत्यंत गोड प्रार्थना मी पुढे म्हणते, माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणा. जागे आहात का बेटे बेटे सावधान, असं मी पुढे म्हणते, माझ्या पाठीमागे म्हणा. खरा तो एकची धर्म जगाला. सगळ्या महिला मंडळ म्हणणार नाही, तिला तिच्या शेजारणीची शपथ आहे बा. पुरुष मंडळी म्हणू नका, महिला मंडळ म्हणा. इज्जतीचं सवाल आहे. पार्टी आपलीच निवडून आली पाहिजे, झेंडा आपलाच फडकला पाहिजे. तुमचा पाठिंबा आहे का मला? हात वरती घ्या बरं. हे पाबर का उभा मला करायचं, निवडून दुसऱ्याला आणायचं नाही तर म्हणू का कसं? खरा तू एकची धर्म जगाला. वाग माझ्या चिमण्या हो. खरा तो एकची धर्म शेजाऱ्याची बांधकोर. हाय का असले ना म्हणे तुमच्याकडे कोणी? झाकली मूठ 1.25 लाखाची झाकून ठेवा. आता पोते उघडू नका, विको कमी करा. आता किती बांध करू करू स्टेटी वाढ. मी कोणाला उद्देशून बोलत नाही. माझे पती जरी कीर्तनकार असले तरी एका शेतकऱ्याची पोरगी मी, शेतकऱ्याची सुने. आम्ही काय फॉरेन मधून येत नाही. सगळे कीर्तनकार हे शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेले. तर आमदाराचे, खासदाराचे, जहागीरदाराचे, गुत्तेदाराचे, बागायतदाराचे पोरं कधीच आळंदीला टाकत नाहीत लोक. श्रीमंत घरचे पोर आळंदीला नसतात, गरीब दुबळेचेच लेकर आळंदीला असतात. मी कोणालाच उद्देशून बोलत नाही. पण वाक्य काळजा. आज 35 ते 40% भांडणं कोर्टामध्ये बांधावरून येतात सख्या भावाचे. तो गप बसत नाही. ई बाहेर पुरा डस घालितो तुझ्या घशात. गप बसूच नको बाबा तू. माणसाच्या माणसं गेली आज. सख्या भावाची भांडणे तर बांधावरून. दात टोकरीलेने पोट भरत नसतं. वाक्य काळज तुतरून घ्या माईबाप. किती बांध करू करू स्टेटी वाढवा. उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी का. आकडे टाकू टाकू मोटरी चालवा. ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या जीवनात त्याच्या संततीचा मार्ग चुकणारच. काळ्या दगडावरची रेगी. दिवसभर एवढे कष्ट करा, रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे. तारुण्यात एवढी चांगली जगा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. 4 महिने एवढे कष्ट करा, 8 महिने सुखाने बसून खाता चाललं पाहिजे. उभ्या आयुष्यामध्ये नाही आळंदी पंढरीची वारी जमली हरकत नाही. निदान उभ्या आयुष्यामध्ये एवढे इमानदारीने एवढे प्रामाणिकपणे जागा वागा बोला की पुन्हा एकदा या ज्ञानोबा तुकोबाच्या आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्हाला जन्म भेटला पाहिजे. एवढं इमानदारीचं जगणं. आणि टाळ्या द्यायच्या तर टोल नाक्यावरच्या टाळ्या देऊ नका, मोकळ्या वाजवा. वाजवा एकदा. विठ्ठल हाताचे शब्द
शोभा सांगितली, मदत करा, सहकार्य करा. आणि कृपया मदत त्या ठिकाणी करा ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे. ज्याचा जळता जळाना, जो लाखाच्या बंगल्या कोटीच्या बंगल्यात राहतो, 20-25 लाखाच्या गाडीत हिंडवतो, त्याला वाटतं आपलं नाव दलिंदर रेषेवर आलं पाहिजे. दारिद्र्य रेषेवर, हे रेषेवरचे दलिंदर येतं. रेषेवरचे ज्याला गरज असेल त्या ठिकाणी मदत गेली पाहिजे. माझ्या दादांनो, गरीबा घरी मदत गेली पाहिजे. गरीबा घरी जर मदत जात असेल, श्रीमंताच्या घरी कोणी मदत करतं? तुम्ही सवाशणी जेव घालतात का इकडं? का पक्क्या पाकिस्तानी येतं घालतात का? कोल्हापूर जवळ आहे तुम्हाला. वरणपोळी का पुरणपोळी? पुरणपोळी. तुमच्याकडे सवासणी शाकाहारी झाली तेत ना. मला शंका येते बरं का तुमची कोल्हापूरकराची, शंका येते मला. शाकाहारी सवासणी घालतात ना. असं सवासीन घालताना कधी श्रीमंताच्या घरची बांगल्यातली सवासीन ठेवायची नाही बरं का. म्हणजे मला तेच वावडे अशातला भाग नाही. गरीबा घरची झोपडीतली सकाळपासून लेकरा बाळाचं करता करता जिच्या पोटात अन्नाचं कण नाही, तुमच्या घरी भांडे घासायला आली, कपडे धुवायला आले, अशी गरीबाची सवासीन ठेवा. आणि उरला स्वयंपाक तर पुरणाची पोळी पेपरात गुंडाळून 10-5 भजे तिच्या हातात द्या. घरी जाते ती बाई, लेकरं जवळ घेते आणि पुरणाचा घास घेते आणि लेकराच्या मुखात घालते. माझ्या दादांनो, घास लेकरांच्या मुखात असतो, अश्रू मात्र आईच्या डोळ्यात असतात. ज्या दिवशी पुरणाचा घास गरीबाच्या मुखात जातो, त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू आणि त्यांच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायाचं आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. गरीब उनका कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा. तुम 1 पैसा दोगे, ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. ही हाताची शोभा सांगितली. कशात आहे पायाची शोभा? पाऊले चालती. एकदा म्हणतात का सगळे आमच्या माग? सोबत म्हणू आपण. हात वरती घ्या, कॅमेरामॅन फोकस करो. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले म्हणा सर्वांनी. पाऊले चालती पंढरीची वाट. मला आवाज आला नाही तुमचा. पाऊले चालती. क्या बात आहे, हरले तुम्ही. पाऊले चालती दुकानाची दुकानाची दुकानाची. आउट ऑफ कवरेज एरिया. इस रूटिंग की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद दोबारा कोशिश कीजिए. आउट ऑफ कवरेज एरिया. दलिंदर कुणीकडचे? पेनाऱ्याला वाटतं आपल्याला अजिबात नाव ठेवू नये, कोणी अजिबात ठेवत नाही. पेनाऱ्याला आपली उद्यापासून ॲडवाईस आहे. ती काय पेतं तुम्ही? एकदा पिली की संध्याकाळी उतरली, संध्याकाळी केली की सकाळी उतरली. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह को पी तो रात को उतर जाएगी. अरे प्याला पीना हो तो हरिनाम का पियो पगले, तेरी पूरी जिंदगी सवर जाएगी, तेरी पूरी जिंदगी सवर जाएगी. एकदाच अशी नशा करायची की पुन्हा उतरायचं नावच नाही घेतलं पाहिजे तिनं. फुकटात ॲडवाईस आहे, उद्यापासून जास्तीची प्या. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही वाढवा. हलकट गोष्टीचा नशाच नाही करायचा. पण ती काय पेता तुम्ही? एकदा पिली की पुन्हा 4-5 तासांनी उतरली. कधीतरी आमच्या पार्टीत येऊन पहा आणि 2 अक्षरी हरिनामाची नशा करून पहा. आमच्याकडे थेंबात देत नाहीत, अक्षरात देतात. 2 अक्षरी हरिनामाची नशा करून पहा. शपथ घेऊन सांगते, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत उतरायचं नावच घेत नाही गड्या. ही ताकद हरिनामाच्या नशेची. इथं बसलेल्यापैकी किती महिलांना वाटतं आपल्या नवऱ्याचं दारूचं व्यसन सुटावं? तिनं फक्त हातवर घेऊ नका, नाही तर घरी गेले चटणीची हो तुमची. जत्रा आणि यात्रा संघची मग तुमची.
इथं बसलेल्यापैकी सगळ्या महिलांना वाटतं आपल्या नवऱ्याचं व्यसन सुटावं. मग ते दारूचंच नसतं. बऱ्याच जणी बिड्या वडीत येतं, पुड्या खात येतं, सिगरेटची. बऱ्याच जणांना आणखीन वाईट वाईट व्यसनं असतात. बरेच जण पहा तुम्ही, बऱ्याच जणांना एकाच बँकेत 2-2 खाते खोलायची सवयच राहते. समजदार को इशारा कापी. बरेच जण इतके इमानदार असते, इतके सज्जन असते, ते घरी दुरडीत भाकर असले तरी बाहेर जाते तर वडापाव खाऊन येते. असं किती वाईट वाईट व्यसन असतं नवऱ्याचं. त्या बाईला वाटतं आपल्या नवऱ्याचं वाईट व्यसन सुटावं. आत्तापर्यंत किती हातबल झाली. मी एक तुम्हाला पर्याय सांगणार आहे करायला. 10 दिवस करायचा. करणार का? बोला, करणार का? नाही सांगत, जाऊ द्या. सांगू का कसं? तुम्हाला करण्यासाठी एक तोडगा आहे. सांगू का कसं? सांगू का? डेअरिंग केली तुम्ही एवढ्यामध्ये. आता एवढा आग्रह करताय तर सांगून टाकते. पुन्हा वाटण का काहीतरी सांगायचं होतं राहून गेलं, सांगायचं होतं राहून गेलं. इथं बसलेल्यापैकी सगळ्या महिलांना वाटतं आपल्या नवऱ्याचं वाईट व्यसन सुटावं, त्याचा वाईट नाच सुटावा. तिनं 10 दिवस एक प्रयोग करायचा आहे. अत्यंत सोपा आहे. याला पैसे लागत नाही, काहीच लागत नाही. मला सांगा, तुम्ही घरी स्वयंपाक करतात का बाहेर जाता? तुम्ही करतात ना. स्वयंपाक करतात, किती वेळ लागतो? मी हानो घेईन बरं का तुमच्या पुढे. पटा बोला गड्या, किती वेळ लागतो? मला भूक लागलेली आता. किती? 1 तास लागतो. हे 1 तासामध्ये तुमच्या हाताला कामे, पीठ भिजवायचं, भाजी चिरायची, फोडणी द्यायची, पायाला कामे, ये जा करायचं, डोळ्याला कामे, व्यवस्थित पोळी भाजली का पाहायचं, भाजी शिजली का पाहायचं, तुमच्या सगळ्या इंद्रियाला कामे. मला इमानदारीने सांगा, तुमच्या तोंडाला काही काम आहे का स्वयंपाक होईपर्यंत? पण ती गप बसतच नाही हो. ती काय म्हणते किचनमधून, पप्या, तुला पप्या म्हणायले, पप्या येतो का कसा? तुला तो ह्या बापाला संगत चिरीत असते. ती बिचारी गप बसणारच नाही. तोंडाला काही काम आहे का? या 1 तासाने स्वयंपाक होईपर्यंत तोंडाला मी आजपासून काम लावणार आहे. स्वयंपाक होईपर्यंत रामकृष्ण हरी म्हणायचं फक्त. काय म्हणायचं? काय म्हणायचं? पटापटा. काय म्हणायचं? एका स्वरात. काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. काय म्हणायचं? काय म्हणायचं? म्हणताल ना. मी एक स्वयंपाकाला गोष्ट खाली घेते, तोपर्यंत तुम्ही पटा एका स्वरात आणि पटकन रामकृष्ण हरी म्हणायचं. काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. जोरात जीव लावून, बेमीच्या देठापासून. म्हणणार नाही ती नवऱ्याच्या हातचा मार खाईन. पाठीमागच्या बोला 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 का पक्क्या ब्रह्मचारी इतकं काय तुम्ही झालेले आहेत ना लग्न? काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय म्हणायचं? किचन मध्ये गेल्या, परात घेतली, पीठ घेतलं, आवाज मोठ्याने येऊ द्या, आणखीन मोठ्याने. पीठ टाकलं, मीठ टाकलं, पुढच्या म्हणा ना खुर्चीवरच्या. त्या मस्त माझ्या बघायला तर. काय म्हणायचं? कणिक भिजवली, गोळा केला, पोळी लाटली, तेल लावलं, तव्यावर टाकली. असंच असतंय का? गोळा केला. तुमचं म्हणणं मला आवडा ना गड्या काही. मोठ्यानी ताट बसा, चला ताट बसा, ताट बसा. एकाच वरात, एकाच वरात पोळी लाटली, तव्यावर टाकली, खालीवर केली, तेल लावलं, दुरडीत घातली, भाजीला फोडणी, खाली घेतली कढई, ताट वाढलं, नवऱ्या पुढं ठेवलं. काय म्हणायचं? काय म्हणायचं? म्हणताल ना. किती दिवस? ह्या पक्क्या माझ्या झालेत बरं का. आता ह्यांना घेऊन जाऊ का? आणि तुम्ही भाना हिंडता ना बिना भाकरीच्या रस्त्याने. काहीला चहा पण करीत नाही, बटणं मोडून घेते तो गॅसचे. बरोबर आहे का नाही? किती दिवस करायचं? 10 दिवस करायचं. रामकृष्ण हरी म्हणून जर तुम्ही स्वयंपाक केला, 1 तासामध्ये 5000 जप होतो. खेळत मिळत करा, 2500 होईल. त्याच्यापेक्षा खेळत मिळत करा, 1000 तर होईल, निदान 500 होईल. 100च करा, पुरेसा झाला. रामकृष्ण हरी म्हणून स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक राहत नाही. काय होतो? तो प्रसाद होतो. आणि असा प्रसाद किती बेवड्यानी खाऊ द्या, किती भ्रष्टबुद्धीच्यानी खाऊ द्या, किती पियत असेल, किती वाईट व्यसन असेल, किती वाईट वळण असेल, पण प्रसादाचा रामकृष्ण हरीचा परिणाम आहे. त्याच्या बुद्धीत परिवर्तन होतं.
त्याची मती शुद्ध होते आणि शुद्ध झालेल्या स्वच्छ झालेल्या बुद्धीमध्ये डोसायचे विचार येत नाहीत. नवरा पिणार नाही, कोणतंच वाईट व्यसन करणार नाही. 10 दिवस रामकृष्ण हरी म्हणून स्वयंपाक करायचा आणि 11व्या दिवशी मला फोन करायचा. किती वाईट व्यसन असेल पण 100% तुमचा नवरा व्यसनमुक्त झालेला असेल ही शाश्वती माझी. नाही झालं तर कीर्तन करायचं सोडून देईल मी. पण 10 दिवस असं करायचं. मला माहिती तुम्ही असं करणार नाही. तुम्ही पक्के आळशी दिसायल्यात मला. विठ्ठल पायाची शोभा पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम. डोळे तुम्ही घ्यारी सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐकारी कान. माझ्या विठोबाचे गुण घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे नरदेहाची सार्थकता भक्ती करण्यात. भक्तीला शास्त्राने नवविधा स्वरूपामध्ये गायलं. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. नवदा भक्तीत शरीराची शोभा सांगितली. भक्ती करा, नाही जमलं परोपकार करा. परोपकार ही एक प्रकारची भक्तीच आहे. 90 भक्तीपैकी एक तरी भक्ती कराच. नाही जमली हरकत नाही. महाराज सांगतात उभ्या आयुष्यामध्ये निदान वाट्याला आलेलं कर्म तरी इमानदारीने करा. वाक्य काळजात उतरून घ्या. सेवक असाल तर मालकाची सेवा, शिष्य असाल तर गुरुची सेवा, पुत्र असाल तर जन्मदात्या माईबापांची सेवा आणि पत्नी असाल तर ऐका उभ्या आयुष्यामध्ये कुंकवाच्या धन्याची, मालकाची, पती नवरा हजबंड हबी मिस्टर त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं प्रथम चरण. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. पितृवचन सेवा, पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती प्रथम चरणात तुकोबराय सांगतात. नाही कोणती भक्ती जमली हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म इमानदारीने करा. ज्याच्या कर्मात प्रामाणिकता त्याला स्वतःचं घर सोडायची गरज नाही. एक दिवस जगाचा मालक त्याचं कर्म पाहून त्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कर्म तेरा सच्चा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी है, मन चंगा तो कटवती में गंगा. ज्याच्या कर्मात इमानदारी. आज सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला पंढरपूरला दर्शनाला जातो, ही साधन भक्ती. पण प्रत्यक्ष पंढरपूरचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांना दर्शन द्यायला येतो, ही मात्र सिद्ध भक्ती. मुठभर पोहे घेऊन सुदामजी द्वारकेला जातात, भक्तीचा पहिला प्रकार. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमात त्यांना दर्शन द्यायला येतात, हा भक्तीचा दुसरा प्रकार. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे राम. धरण आहे का जवळ? धरण पाणी का धरणार टाकू का तुम्हाला? बरं याच्यापेक्षा सोपं भजन घेते. हात वरती करा सर्वांनी, हात वरती करा. आणि ज्याला भजनात उठून उभारून पावले खेळायचे असतील, नाचायचं असेल, 1 मिनिट विकू देऊ नका. तिकडं लोक लाख हातवरी घ्या चला. तिकडं लोक 1,00,000-2 लाख घाली ते तर जीप काढून नाचत येत डीजेच्या समोर. लग्नातलं नाचणं डीजेच्या समोरचं नशेतलं असतं. निवडून आलेली पार्टी पार्टीच्या दारात फुलनस म्हणून नाचते. केवळ एकमेव कीर्तनातलं कथेतलं नाचणं भक्तीचं असतं.
तुम्ही ₹1,00,000 दिले तरी हा आनंद तुम्हाला घरी कधीच घेता येणार नाही. घरी नाचायले तर घरचे म्हणतील यायला डोक्याच्या गोळ्या चालू करा, आता ही बिघडली. पण इथे नाचले तर लोक म्हणतील वा काय माणूस यारी, काय धार्मिक आहे. हात वरती घ्या, चला सर्वांनी हात वरती घ्या. नेहमी कीर्तन ऐकणारे आजच कीर्तनाला आले, ते चपला घेऊन आले, ते चपला चोरी जात्यान म्हणून चपला सगट बसलेले. हात वरती घ्या सर्वजण. कॅमेरामॅन फोकस करो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आला आला आला. राम जय राम जय राम. जय श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. तुमच्याकडे कीर्तन करायचं म्हणलं का डबल एनर्जी लागते. आमच्यासारखे साऊंड नसते, साथ नसती. थांबते मी 10 मिनिटामध्ये. आता पहिली सेवा सांगितली स्वामी काज. दुसरी कशाला म्हणता स्वामी काज. राजे पालखीत बसा. दमले का? पालखीत बसा आणि विशाळ गडावरती प्रस्थान करा. जीवाची वसेपर्यंत हा बाजी शत्रूला खिंड चढू देणार नाही हो राज, नाही हो बाजी. तुम्ही आमचे सवंगडे आहात. एकट्याला संकटात सोडून आम्ही गडावरती पोहोचणार नाही हो बाजी. हट्ट करू नका राज. तुम्हाला माहिती नाही राज, एक बाजी मेला तरी या महाराष्ट्राला 1000 बाजी मिळतील, पण एक शिवाजी मेला तर या महाराष्ट्राला पुन्हा दुसरा शिवाजी मिळायचा नाही. पालखीत बसा. काळजावर दगड ठेवला राजांनी. पालखीत बसले. विशाळगडाच्या दिशेने पालखी निघाली. हाच तो जिल्हा आहे, हाच तो परिसर आहे ज्या भूमीमध्ये हा इतिहास घडला. पालखी विशाळगडाच्या दिशेने निघाली. धोधो पाऊस पडत होता, पण पालखी खांद्यावर घेतली. त्या मावळ्याच्या अंगातून घाम निघत होता. महाराष्ट्राचं दैवत खांद्यावरती होतं. जबाबदारी काही साधी होती का? जोपर्यंत राज गडावरती पोहोचत नाही तोपर्यंत बाजी प्रभू खिंड ओढून बसले होते. अरे काय हिंमत होती कोणाची बाजी प्रभूंना सर करून पुढे जाण्याची. धड खाली पडलं. रक्ताच्या थारोळ्यात बाजी प्रभू पडले तरी श्वास थांबायला तयार नव्हता आणि डोळे झाकायला तयार नव्हते. वाट पाहत होते आवाजाची. राजांच्या निरोपाचे ठरलं होतं 5 तोफांचे आवाज होतील, गवताच्या गंजी पेटवण्यात येतील. एकदाचे राजा गडावर पोहोचले आणि धाड 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 5 तोफांचे आवाज झाले. दुराचे लोट उठले गेले. तोफा दानानू लागल्या. दऱ्या खोऱ्यात तोफांचे आवाज घुमू लागले. सगळ्यांचे आवाज कानावरती आवाज तोफांचे होते, पण बाजी प्रभूच्या कानावरती मात्र आवाज तोफांचा नव्हता. तर जणू राजाचे शब्द, महाराजांचे शब्द कानी पोहोचत होते. महाराज अनेक झाले, महाराजात कोणी राजे झालं नाही. राजे अनेक झाले, राजांमध्ये कोणी महाराज झालं नाही. जे राजेही होते आणि महाराजही होते असे एकच होते, ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. आवाज कानावरती गेला आणि तो आवाज बोलत होता, पोहोचलोय हो बाजी आम्ही गडावरती. तुमचे उपकार महाराष्ट्र कधी विसरणार नाही हो बाजी. तुमचं समर्पण या हिंदवी स्वराज्यासाठी कामी आलं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत उभा महाराष्ट्र बाजी प्रभूच्या समर्पणाला कधीच विसरणार नाही. बाजी प्रभू सुद्धा त्याच आवाजाची वाट पाहत होते. जगण्यासाठी नाही रे माझ्या दादांनो, तर मरण्यासाठी.
हर हर महादेव गरजत उठले, लढले मैदानी, परवान केली आपल्या जीवाची शूर मावळ्यानी. सैनिकांचे शूरवीरांचे 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 आवाज दाबू नका, मी बंद करीन नाही तर. व्यर्थ नाही बलिदान विको, व्यर्थ नाही बलिदान तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी. जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. पुढचे तुटून पडले तर मागचे काय घुसखोर आहेत का काय, का ते विरोधी पक्ष नेते येत. हर 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 हर. जय भवानी जय शिवाजी जय भवानी. तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय. विठ्ठल दुसरी भक्ती सांगितली, गुरुभक्ती. शिष्य असाल तर गुरुची सेवा. श्री गुरु राम श्रेष्ठा शरण कृष्ण केली जाओ तो 10-10 कड़ी रहती है, ये जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 कड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का सरी. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असतं. देखणे दिसत असाल, 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील. आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतात. तुम्ही गोड वाजवत असतील, गोड बोलत असतील तर लोक शब्दावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातेचं अंतःकरण. आई काय मावशी असते, आई काय आत्या असते, आई काय चुलती असते. आई ही आई असते गड्या माझ्या दादांनो. ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण मातीआड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. अरे वो कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती. माया मंदिर हरपले, लागे कळसा तुटाया. माया मंदिर हलले, लागे कळसा तुटाया. जागी तिला ना बेटा घा जाई उडाली उडाली पक्षी गेली आकाशी ठेवूनिया, आकाशी गेली अंतराळी. उडाली पक्षी गेली अंतराळी. धार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी. माईबापाचं प्रेम आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. माईबाप एकदा गेल्याच्या नंतर कोणी कोपऱ्यामध्ये किती जाऊन हमरडा फोडतात, माईबाप पुन्हा नाही परत येत. आहे तोपर्यंत किंमत कळत नाही मला माणसाला. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. सावळी ग माझी माया, मला किती व प्रेम दे. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी.
बालपणामध्ये माणसाची माय मरू नये, तारुण्यात माणसाचा नवरा मरू नये आणि म्हातारपणामध्ये पोटचा गोळा कधी मरू नये, हे दुःख सांगणे पलीकडचं असतं. मॅडमनं असं मारलं, 5वीत पोरगं होतं, बेदम मारलं त्याला. पोरानं अशी पिशवी उचलली. पूर्वीचा काळ होता, पूर्वी स्कूल बॅग नव्हत्या, ती खताची थैली असते ना पिशवी, ती शिवायची, त्याच्यामध्ये पुस्तकं टाकायचे, पाठीवर टाकायचं दप्तर म्हणून. पोरानं पिशवी खांद्यावरती टाकली, रडत होतं पोरगं, मळालेला शर्ट होता. मॅडमचं म्हणणं होतं, इतके मळके कपडे घालून येतोस, उद्या जर मळके कपडे घालून आला तर वर्गात सुद्धा बसू देणार नाही तुला. पोरगं रडत रडत अशा ठिकाणी गेलं, पोरगं स्मशानभूमीमध्ये गेलं की 10 दिवसापूर्वी ज्याची माय त्या स्मशानभूमीमध्ये जाळलेली होती. पोरगं त्या स्मशानभूमीमध्ये गेलं आणि माय जाळली होती ना, तिथं पोराने पिशवी टेकवली आणि पोरगं जाऊन रडू लागलं त्या जागी. मम्मी तुझी झोप झाली असली तर चल ना ग घरी. 10 दिवस झाले ग आई, या 10 दिवसामध्ये बघ ना माझे कपडे सुद्धा कोणी धुतले नाही ग, या 10 दिवसामध्ये मला कोणी नीटनेटकी आंघोळ सुद्धा घातली ना ग आई, या 10 दिवसामध्ये कोणी जवळ घेऊन मला प्रेमाने घास भरवला नाही. मम्मी पोरानं शर्ट, अंगातला शर्ट काढला, माई जाळली होती ना, त्या आईकडं पाठ केली. बघ ना आई, मॅडम ना किती मारलं ग मला, बघ ना तू नाही ना, कपडे धुतच नाही का कोणी, आणि उद्या जर धुतलेले कपडे घालून शाळेत गेलो नाही तर मॅडम मला वर्गात सुद्धा बसू देणार नाही. बघ ना आई, मॅडमनं किती मारलं, बघ ना किती कपडे माझे मळाले. माईबाप आहे तोपर्यंत माईबापाची किंमत आपल्याला कळत नाही. ज्याची बालपणामध्ये माई म्हणजे काय असते, आई म्हणजे काय असते, लंगड्याचा पाय असते, गोठ्यातील गाय असते, दुधावरची साय असते, आंधळ्याचा डोळा असते, आई असते ती शदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. आहे तोपर्यंत किंमत कळत नाही रे माझ्या दादांनो. आज एवढी आम्ही खालच्या पातळीला गेलो की आज आम्ही म्हातारे माईबाप झाले तर माईबाप सुद्धा वाटून घेतले, तर माईबाप वाटून घेतले. याच्याकडे 1 महिना, त्याच्याकडे 1 महिना, त्याच्याकडे 1 महिना, त्याच्याकडे 1 महिना, एवढे दलिंदर दिवस आपल्यावरती आले. अरे माईबाप गरिबीत सुद्धा 2 माईबाप गरिबीत जन्माला घातले आणि आज तुम्ही म्हणतात आम्हाला पैसा कमवायचा आहे, आमकं करायचंय. आज श्रीमंत लोकांचे माईबाप वृद्धाश्रमामध्ये येते, वृद्धाश्रमामध्ये गरीब दुबळ्याचे नाहीत, श्रीमंत लोकांचे माईबाप वृद्धाश्रमामध्ये येतात. जर पैशाचा विचार त्यांनीच केला असता तर आपल्या वेळेला त्यांनी ॲबॉर्शन करायला पाहिजे होतं, आपल्यासारख्या दलिंदाराला जन्माला सुद्धा घालायला नव्हतं पाहिजे. आज 2 माईबाप मिळून 5-5 लेकरं सांभाळू शकतात आणि 5-5 लेकरं मिळून 2 माईबापाला सांभाळू शकत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. महिने वाटून घ्या पण आपल्या महिन्यामध्ये आपल्या आईला आणि बापाला साधी सर्दी झाली पाहिजे, सर्दी सुद्धा नाही झाली पाहिजे, साधी अंगाला ताप सुद्धा नाही आली पाहिजे. असे सांभाळत असाल तर महिने वाटून घ्यायला हरकत नाही. काही पोरांनी तर माई एकीकडं बाप एकीकडं म्हातारपणामध्ये माई बापाची ताटातूट केली. ती एकमेकांना खिडकीतून असे टुडू टुडू पाहतेत लांबून, शाप देतं माईबापाचं अंतकरण. म्हातारपणी त्या नवरा बायकोला एकमेकाशिवाय कोणीच आधार नसतं. राहू द्या, त्यांची ताटातूट नका करू. अरे एक बाई 30 वर्षाची 32 वर्षाची असताना ऐन तारुण्याच्या उंबरट्यावर जर विधवा झाली तर एकटी बाई कंबर कसते, समाज नावं ठेवतो. पांढरं कपाळ घेऊन आयुष्य कटणं आणि समाजाला तोंड देणं, लेकराला आणाचे मोठं करणं कठीण असतं. माईबाप बाईनं किती चांगलं वागू द्या, लोक तिला नावच ठेवतात. एकटी बाई 3-3 लेकरं मोठाले करते, 3-3 लेकरांना शिकवते, लाख पगाराची नोकरी कमावतात आणि 3-3 लेकरं मिळून एका आईला जर सांभाळू शकत नसतील तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. लागतंय काय त्यांना, लागतंय काय? अरे तळ हाताच्या फोडासारखं सांभाळ, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं, रक्ताचं पाणी करून, अरे तिनं रक्ताचं दूध करून आपल्याला 2 धारा पाजले आणि तिच्या दुधाची उपकाराची फेड आपण अशी करतो. आगीचा लळा जिव्हाळा विसरू नको रे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. आयुष्य समर्पण केलं तर तिच्या एका थेंबाच्या दुधातून उतरे आपल्याला कधीच होता येणार नाही. फारचा उफाळे टांगान काजू बदाम खाऊ घाला असं नाही म्हणणार मी, फार सोपं सांगते. म्हातारी झालेत ना ते आता, त्यांना सहनही होत नाही. सकाळी 1 चपाती 1 वाटी भाजी, संध्याकाळी अर्धी भाकरी
अर्धी वाटी भाजी आणि अर्धी वाटी दूध, सकाळी 1 कप चहा, संध्याकाळी अर्धा कप दूध. महिन्या 2 महिन्यातून शुगर बीपीच्या गोळ्या तपासून आणा आणि वर्ष 6 महिन्यातून एकदा अथवा 2दा म्हाताऱ्याला धोतर, टोपी, रुमाल, शर्टाचं कापड आणि हलकी चप्पल, हिला 500चं लुगडं, चोळीचं कापड आणि हलकी चप्पल. या पलीकडे त्या म्हातारीनं आपल्याला काय मागितलं? वाक्य काळजात उतरून घ्या. बायकोला संक्रांतीच्या सणाला 5,000ची साडी घ्या, पण 5,000च्या साडीत आम्ही 500 चुका काढित होत. हिची नक्कीच बरोबर नाही, हिचं कलर कॉम्बिनेशन चांगलं नाही, हिची फॅशनच गेली आणि तुम्हाला तर काही बरोबर आहे ना. तिची त्याला कळाले पान कशा गुदगुल्या होत्यात. बायको बोलायला काय नीट बोलते का ती? मी असू तुम्ही असू नाही तर आपण दोघी संगच असू. 5,000च्या साडीमध्ये बायको 500 चुका काढीती, पण 500च्या लुगड्यामध्ये जिला अजून एकही चूक दिसली नाही. जगाच्या पाठीवरती तिला माय नावाचं अस्तित्व म्हणतात, फक्त तिला माय नावाचं अस्तित्व म्हणतात. पोरांना 10,000चे कपडे आणा, पोरं 10,000 चुका काढीत, फाटुस्तवर नाव ठेवतात. पण 700-800च्या धोतर, टोपी, शर्टाच्या कापडामध्ये त्याला अजून एकही चूक दिसली नाही. बापाला चालता येत नसेल, पोरानं कपडे शिवून आणले ना, रोबाबात बाप अंगावर घालतो, त्या बापाच्या अंगात शक्ती उतरती. बाप काठी घेतो, 4 ठिकाणी बसवतो, पण उठत बसत मारुतीच्या मंदिरात जातो आणि येणाऱ्या जाणाऱ्याला 10 लोकाला सांगतो, राम भाऊ, शंभू, सकाजी, भिकाजी, तुकाजी. पोराने शिवले बरं का अंगातला कपडा, उगाच गप्पा आणायचे नसतात. अख्ख्या गावात कोणाचं पोरगं निघलं नाही, पण आपलं पोरगं निघलं जणू हिराचे. हे कौतुकाची थाप ज्याची असते त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. संप्रदायाच्या भाषेमध्ये श्रीमंत कोण आहे? थांबते मी आता, शेवटचं वाक्य, मला बी भूक लागली आता. संप्रदायाच्या भाषेमध्ये श्रीमंत कोण आहे? ज्याच्या मस्तकावरती आईचा पदर आहे, ज्याच्या खांद्यावरती बापाची आशीर्वादाची थाप आहे, जगाच्या पाठीवरती 1 नंबरचा श्रीमंत मुलगा आहे तो, 1 नंबरचा. वाजवा टाळ्या. ज्या मुलाला आईचा भाजलेला हात दिसला आणि बापाची फाटकी बनेल आणि तुटकी चप्पल दिसली, तो मुलगा उभ्या आयुष्यामध्ये वाईट वळणाला कधी जाऊ शकत नाही गडे, अजिबात नाही. मायबाप आपलं समर्पण आहेत, मायबाप आपले 4 धाम आहेत. ज्याचे मायबाप जिवंत आहे त्याने पंढरपूरची वारी करायची गरज नाही, त्याने काशी करायची गरज नाही, घरीच काशी नीट करणे ही लई मोठी काशी झाली आपली. जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत, दिलेली चटणी भाकर त्यांना समर्पित होते, आशीर्वाद देतात ते. माय आहे तोपर्यंत जर तरशिले आणि मायबाप गेल्यानंतर लाडूच्या पंक्ती लोकाच्या देखत घातल्या, तर त्या लाडूच्या पंक्ती फक्त कावळेनी तुम्ही खायच्यात. मायबाप येत नसते, कावळे येतात, माणसं येतात, मायबाप येत नाही. म्हणून 3री भक्ती पितृवचन, 4थी सेवापती. एकदा विठोबा रुक्माईचं भजन झालंय का आपलं? नाही झालं ना. मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या सर्वजण. आणि हार आणि बुक्का लागतो इथं, ती प्रथा आहे. असेल ताटामध्ये तर लवकर घेऊन ये. हरी विठोबा रखुमाई, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. वेळ संपून गेलेला आहे. अगदीच 12 तुमच्या तोंडावर वाजायच्या आधी, घड्याळीत वाजायच्या आधी मी माझं आटोपता घेते. शॉर्ट बट स्वीट. तसंही पाहिलं तर कंटिन्यू माझं व्याख्यान भरपूर झालेलं, कारण भजनाची कमतरता आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं. 1 चरण सोडले मी, 3 चरण सोडलेत. कधी योग भेटला तर 3 चरणावर चिंतन करण्यासाठी मी पुन्हा येईन आणि 3 चरणाचा अर्थ आपल्या समोर प्रतिपादित करेल. इकडे आचारसंहिता वगैरे तर नाही ना, म्हणजे बरं असतं. आम्ही सहज बोलून जातो तर तुम्ही सहज गोष्टी व्हायरल करून टाकतात. जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं
तर माणसाला दुसरी सेवा करायची गरज नाही. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या सत्य बोली मुखी, हिची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखी, हिची विष्णूची महापूजा. का हो तुकोबर आहे. जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित होतेच का. तुकोबरांनी सांगितलं मनात दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही. भैरवी अभंगाचं शेवट. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ. महापूजा, ह्याची विष्णूची महापूजा, ह्याची विष्णूची महापूजा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ, हेची विष्णूची महापूजा. अनुभवा नाही तुझ्या. मनात दृढ निश्चय असेल तर माणूस काय करू शकत नाही. ज्याच्या मनात दृढ निश्चय असाध्य ते साध्य करीता साह्य असत. कारण अभ्यास तुका म्हणे प्रयत्नी वाळूचे कण रगडीता. इकडे म्हणी म्हणतात का. मी अर्धाले म्हणते, तुम्ही अर्धाले म्हणी पटापट पूर्ण करायच्यात बरं का. केल्याने होता हे